ते पूर्ण बेल्ट झालंय आणि ते इतकं यम्मी लागतं ना. आणि फक्त 20 रुपयाला कुरमुरांची वगैरे. जर त्यांना बेळ खाऊ घालायची असेल तर अशी या बॅग ऑफ चिप्स फक्त 99 रुपयाला आपल्याला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता पाव करून आहे, स्पेशल टिक्की पाव करून. आणि त्याच्यातही दादांनी क्रंच मिक्स केलंय. वेफर पाव रेडी झालेला आहे आणि त्यांनी मला छान बाईट दिली, त्यामुळे थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग, नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. कॅप्शन थंबनेल वरून समजलंच असेल की आजचा ब्लॉग हा फूड ब्लॉग असणार आहे. तर आज आपण आलो ठाण्यातल्या क्रंची बाईट्स या कॅफेला आणि इथे आपल्याला अगदी 20 रुपयापासून सुरू असे पदार्थ म्हणजे अशा रेसिपी खायला मिळणार आहे. ह्या कॅफेचे ओनर आहेत, तेच आपल्याला ह्याची रेसिपी दाखवणार आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काय काय ऑप्शन आहेत तेही दाखवणार आहेत. तर चला ब्लॉगला सुरू करूया. आणि आज आपल्याला मस्त खायचंय, म्हणजे मला मस्त खायचंय आणि तुम्हाला इथे व्हिजिट करून येऊन खायचंय. तर चला माझा संपूर्ण ब्लॉग बघा, माझा ब्लॉग पूर्ण बघा, कारण की तुम्हाला रेसिपी कळणार आहे. क्रंची बाईट इथले जे स्पेशल रेसिपी आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर चला. ओके, तर आता आपण त्यांच्या किचन मध्ये आलेलो आहोत. दादा, आता आपण काय बघणार आहोत? आता आपण माझी सुरुवात वेफर पावपासून. वेफर पावपासून आपण सुरुवात करूया. ती आपण बनवून टाकू. 20 वाली 20 रुपयाचा वेफर पाव. ओके. ही हिरवी चटणी माझी घरी बनवते मी. अच्छा. ओके, तेवढ्याच क्वांटिटीने ती लावायची. व्हाईट मेयो. ओके. चिली प्लस ऑनियन मिक्स. आता याच्यात चॉईस आहे, तुम्हाला कोणते वेफर टाकायचे. ओके. आता हे चॉईस ठेवले मी वेफरचे. अच्छा. तर तुम्ही याच्यामधलं कोणता पण चॉईस करू शकता. तुम्हाला थोडं तिखट नको असेल वेफर तर नॉर्मल क्रीमी ऑनियन. पेरी पेरी टेस्ट आहे, चाट चटका आहे, मसाला मस्ती आहे. ओके. सो त्यांना ऑप्शन्स द्यायचे, चॉईस द्यायची की तुम्हाला कोणत्या पद्धतीने. ओके. तर मी दादाला चाट चटका हा ऑप्शन दिला आहे की मला त्याच्यातलं टेस्ट करायचं आहे. सो दादा. अच्छा, बघायलाच खूप यम्मी वाटतंय. ओके, पूर्ण वेफर्स त्याच्यामध्ये टाकायचं. ओके. आता त्याला ग्रिल करायचं. अच्छा, ग्रिल पण करायचं. ओके, ठीक आहे, चालेल. तर दादांनी तो ग्रिल करायला ठेवलेला आहे ग्रिल मशीन मध्ये. आणि किती मिनिटं तरी दादा? 2 मिनिटं. अच्छा, मशीन ऑलरेडी गरम आहे ना. ओके ओके. तर आपलं वेफर पाव रेडी आहे आणि तो खूप यम्मी दिसतोय. सो दादाने छान असा तो रॅप पण केलाय. ओके. तर इथे ना बसून खाण्याची ही उत्तम सोय आहे. असं नाहीये की तुम्ही पार्सलच घेऊन जाऊ शकता, इथे येऊन तुम्ही व्यवस्थित बसूनही खाऊ शकता. तर ह्या कॅफे मधली आपण फर्स्ट रेसिपी ट्राय करतोय मेयो वेफर पाव करून. आणि तुम्ही बघू शकता तो किती यम्मी आणि अगदीच मला असं वाटतंय की मी वडापाव खाते, पण हा वडापाव नाहीये, त्यापेक्षाही खूप वेगळा असा हा एक पदार्थ आहे. आणि अगदीच तो असा इंडियन फूडला टच करतोय, कारण की त्याच्यामध्ये वडा सोडून एक वेगळं काहीतरी आहे आणि ते आज आपण ट्राय करणार आहोत. हे वाव, ते पूर्ण बेल्ट झालंय आणि ते इतकं यम्मी लागतं ना. आणि फक्त 20 रुपयाला. खूप भारी दादा, रेसिपी खूप भारी आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ती ग्रीन चटणी जी टाकली त्यामुळे तो एक इंडियन फील आपल्याला मिळतो याच्यामध्ये. म्हणजे ऑफकोर्स बर्गर मध्ये वगैरे हा फील येणार नाहीये, कारण की त्या चटणीमुळे खूप छान टच मिळतोय. हा, तुम्ही नक्की विजिट करा, कारण की खूप वेगळा पदार्थ आहे हा. आणि तुम्हाला जर घरात छोटी लहान मुलांसाठी पार्टी करायची असेल तर हा पदार्थ परफेक्ट आहे. तुम्ही पार्सलही घेऊन जाऊ शकता. तर तुम्ही बघा, मी तो असा हाफ खाल्लेला आणि हाफ ठेवून दिलाय. तर तुम्हाला मी दाखवते. ते वेफर्स आहेत ना, अक्षरशः त्या ब्रेड मध्ये ना मेल्ट झालेले आहेत आणि ते इतके क्रिस्पी लागतात ना,
खूप यम्मी लागतात आणि अगदी सोपी रेसिपी असली तरी खूप ती टेस्टी आहे. म्हणजे अगदी 2 मिनिटात आपली मॅगी तयार होते ना, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे अगदी 1 मिनिटातच रेडी होतं. पण इतकं टेस्टी आहे ना की तुम्ही खरंच या इथे ट्राय करा. अगदी जवळच हे लोकेशन आहे ठाण्यामध्ये. तुम्हाला ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सगळं स्क्रीनवर तर आहेच, डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही इथे येऊ शकता. तर अवर टेस्टी टेम्पटिंग मेन्यू मध्ये आपल्याला हे मेन्यू बघायला मिळत आहेत. तुम्हाला मी जे सांगितलं मेयो वेफर पाव मध्ये हा जो 20 पासून स्टार्ट होतो तिथपासून हा सगळे फ्लेवर आहेत, व्हरायटीज आहेत. त्याप्रमाणे प्राइस वाढत जाते आणि अगदीच 5-10 रुपयानेच वाढते, जास्ती काही वाढत नाहीये. 10-15 रुपये इतकेच रुपयाने वाढते. पण तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर आणि व्हरायटी ट्राय करायला मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया बॅग ऑफ चिप्स. ओके, तर चला. तर आपण कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची, कोबी आणि कॉर्न हे कट करून घेतलेले आहेत आणि कॉर्न आपण बेसिक कुक करून घेतलेले आहेत. ओके, आणि ते सगळं आपण जे बॅग ऑफ चिप्स आहे त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि ते प्रॉपर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात त्यांचे जे सॉसेस आहेत त्यांनी ते ॲड केलेले आहेत आणि नुसतं एकच सॉस नाही केले, त्यांचे स्पेशल सॉस आहे, मेयो सॉस आहे, त्याच्यानंतर पेरी पेरी सॉस आहे. ते एकत्र करून त्यांनी प्रॉपर ते एकजीव करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे पेरी पेरी चिप्स. मला त्यांनी सजेस्ट केलं की तुला पेरी पेरी चीजमध्ये मी करून दाखवते, चिप्समध्ये करून दाखवतो आणि त्याने एक वेगळी टेस्ट येते आणि त्याच्यात एक्स्ट्रा त्यांनी स्पेशल सॉसही टाकलेला आहे आणि ही रेसिपी खूप यम्मी होणार आहे आणि आपण आता टेस्ट करूया की कशी होणार आहे ही रेसिपी. चला. तर तुम्ही बघितलीच असाल रेसिपी आणि आता ती मी ट्राय करणार आहे. खूप भारी लागते. म्हणजे आपण जे मुलांना हल्ली भेळ आवडत नाही, कुरमुऱ्यांची वगैरे, जर त्यांना भेळ खाऊ घालायची असेल तर अशी या. एक नंबर आहे हा आयटम. बघा खूप सुंदर. जो तुम्ही तो स्पेशल मेवा टाकला ना त्याची टेस्ट इतकी सुंदर येते ना, खूप भारी येते. सो तुम्ही बघू शकता हे अगदी अर्धा बॅग कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे जर तुम्ही एक खाताय तुमचं पोट फुल होणार आहे. त्याच्यात जो कांदा, शिमला मिरची, त्याच्यानंतर कोबी, टॅमॅटो, त्याचा फ्लेवर पण येतोय. त्यामध्ये लिटरली असं क्रंची, म्हणजे प्रत्येक बाईट हा क्रंची लागतोय. सो नावाप्रमाणे बघा, प्रत्येक बाईट हा क्रंची लागतोय आणि खूप भारी आहे. तर माझा आत्ताच पोट भरलेला आहे. दादाने जे बॅग ऑफ वेफर्स आणि मायो वेफर पाव म्हणून जे दिलेलं ते खाऊन माझा आत्ताच पोट भरलेला आहे आणि अगदीच तुम्हाला भूक लागली आहे आणि अगदी 100 रुपयामध्ये पोट पूर्ण पॅक करायचं असेल तर तुम्ही इथे या बॅग ऑफ चिप्स हे हा पदार्थ, ही रेसिपी खा. खूप यम्मी आहे आणि नुसती रेसिपी नाही, जर त्याच्याबरोबर तुम्हाला एकदम रिफ्रेश व्हायचं असेल तर चहा आणि कॉफी याची ही सोय इथे होणार आहे. हेही इथे अवेलेबल आहे. तर आता नेक्स्ट आपली रेसिपी काय असणार आहे ते बघूया. बॅग ऑफ चिप्स फक्त 99 रुपयाला आपल्याला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता आणि अगदीच ते खूप यम्मी, टेस्टी आणि टेम्पटिंग दिसतंय आणि त्याच्याप्रमाणे नुसतं दिसत नाही तर लागतंय पण. तर ह्यामध्ये ना भरपूर ऑप्शन्स पण आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि त्याचे तुम्हाला ऍड ऑन केलात ना तर तुम्हाला हे असे प्राइसेस वाढत जाणार आहेत आणि एक्स्ट्रा वेफर, एक्स्ट्रा चीज, एक्स्ट्रा फ्लेवर मायो, फ्रेंच फ्राईज, आलू टिक्की हे जर तुम्ही ऍड करताय तर ह्याप्रमाणे ते रेट्स मध्ये ऍड होणार आहे. म्हणजे 99 प्लस त्याच्यामध्ये हे सगळे ऍड होणार, जसं तुम्ही इथून व्हरायटी घेणार तसं.
तर क्रंची बाईट्स मध्ये आपण आलेलो तर आहोत आणि आता क्लासचा क्राऊड सुटलेला आहे आणि इथे झालेली आहे गर्दी. हॅलो, तुझी स्पेशल रेसिपी इथली आवडती फेवरेट? टिक्की पाव. टिक्की पाव. हो. ओके, तू नेहमी येतो तिथे? हा. नेहमी येतो. ओके. आणि तुला? मला चीज वेफर आवडतो. ओके, स्वस्त आणि मस्त. हो. तू अजून रेकमेंड करतो तुझ्या फ्रेंड्सना? हो, मस्त आहे. तुम्ही इथे या, विजिट करा. थँक्यू. तर ऑर्डरचा वेफर पाव रेडी झालेला आहे आणि त्यांनी मला छान बाईट दिली, त्यामुळे थँक्यू सो मच. बाय. तर नेक्स्ट रेसिपी आहे स्पेशल टिक्की पाव आणि तो फक्त 90 रुपयाला आहे. आणि हल्ली मुलांना ना काय होतं म्हणजे बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टी खायला खूप आवडतात, पण क्लासच्या मुलांना किंवा कॉलेजच्या मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना तेवढे पैसे अफोर्ड करता येत नाही. कारण की एक जरी बर्गर विथ चीज वगैरे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये जर तो बर्गर रेडी करतोय आपण, तर तो मिनिमम 150-200 रुपीज इतकं अबाउटच जाणार. जर एक्स्ट्रा चीज वगैरे टाकायचं झालं तर तो 200च्या वर जातच जातो. तर अगदी कमी किमतीमध्ये 90 रुपयात प्रॉपर टिक्की म्हणजे आलू टिक्की पाव आपल्याला इथे बघायला मिळते. तर रेसिपी पण बघूया आणि त्याची टेस्टही बघूया. चला. तर मस्तपैकी दादानी एक असं छान पेपर घेतलेला आहे आणि वेफर्स पेरी पेरी घेतलेत ना आपण वेफर मध्ये, पेरी पेरी वेफर्स घेतलेले आहेत. आणि आता आपण जो टिक्की त्याच्यात ऍड नाही केली अजून, जस्ट जो आपला वेफर पाव असतो त्याची रेसिपी दादाने करून घेतलेली आहे. आपण त्याच्यात ऍड काय करणार आहे ते बघा. किती यम्मी दिसते बघा. पण ह्याच्यामध्ये ऍड आहे एक टॅमॅटोची स्लाइस आणि एक ऑनियनची, कांद्याची स्लाइस आहे. त्याच्यात आपण टिक्की ऍड केलेली आहे आणि दादानी माझ्या समोर ती अगदी गरम केलेली आहे. आणि स्पेशल का आहे कारण की त्याच्यामध्ये हे विदाऊट ऑइल पण आहे, ऑइल फ्री आहे. कारण की दादांनी हे एअर फ्राय मध्ये ही टिक्की गरम केलेली आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर बेक त्यांनी एअर फ्राय मध्ये केलेली आहे. मिनिमम 14 to 15 मिनिट्स दादा बेक करत होते. सो त्यामुळे ते पण ही खूप हेल्दी आहे. आणि त्यांनी त्याच्यावर असं मस्तपैकी मेयो टाकलेला आहे. स्पेशल मेयो आहे ना हा तुमचा? ओके. अँड देन हे असंही सॉस म्हणून तुम्ही चिप्स बरोबर खाऊ शकता. तर आज माझी खूप मज्जा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही मजा जर एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा ठाण्यातल्या क्रंची बाईट्स या कॅफेला. आणि तिथे तुम्हाला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, त्याच्यानंतर भरपूर ऑप्शन्स आहेत. पिझ्झा आहे, फ्रेंच फ्राईज आहेत, त्याच्यानंतर स्मूदी आहे आणि खूप काही. ओके, तर आता आपण आलू टिक्की ची जी एक रेसिपी आहे टिक्की पाव करून आहे, स्पेशल टिक्की पाव करून. आणि त्याच्यातही दादांनी क्रंच मिक्स केलंय, म्हणजेच वेफर्स मिक्स केलेले आहेत. आणि हा खूप हेवी आहे, म्हणजे अगदीच तुम्हाला जर फक्त 100 रुपयाच्या आत जर तुम्हाला पोट भरून खायचं असेल तर हा ऑप्शन चांगला आहे. टिक्की सोबत त्यांनी छान वेफर्स पण दिलेले आहे आणि त्यांचा जो स्पेशल सॉस आहे तोही दिलेला आहे. तर चला आपण ट्राय करूया. आणि खूप असा गरम गरम असा हा ब्रेड आहे, पाव आहे आणि त्याच्यात चीज स्लाइस आहे. सो आणि पहिली गोष्ट काय माहितीये का, हे ऑइल फ्री आहे त्यामुळे हेल्दी आहे. आणि जर तुम्ही डाएट मध्ये असाल तर तुम्ही नक्की हे खाऊ शकता. त्याच्यात जर तुम्हाला चीज नको असेल तर तुम्ही सांगू शकता की चीज स्लाइस नकोय, मला फक्त मेयो आणि आलू टिक्की सोबत मला ही रेसिपी ट्राय करायची आहे. तर ठीक आहे, तर आपण ट्राय करूया. बर्गर काहीच नाही ह्याच्या पुढे. सिरियसली ट्रस्ट मी, बर्गर पेक्षा इंडियन फील देणारा हा इंडियन बर्गर म्हणता येईल आला. कारण की सेम टू सेम बर्गर किंग सारखे जे टिक्की आहे तशीच ही टिक्की आहे आणि त्याच्यापेक्षा भारी म्हणता येईल. कारण की त्यात क्रिस्पी ऍड आहे त्यामुळे प्रत्येक बाईट हा क्रंच असा फील येतोय. तर मला तरी ही रेसिपी खूप आवडलेली आहे. खूप भारी आहे. रिलॅक्स होऊन या, बसून खा किंवा तुम्ही पार्सल घेऊन गेला तरी चालेल. जर तुम्ही घरी एक छोटीशी पार्टी ठेवते, लहान मुलांसाठीच नाही, फक्त जर किटी पार्टी असेल तर हा ऑप्शन तुम्ही सजेस्ट करू शकता तुमच्या फ्रेंड्सना की हे आपण एकदा ट्राय करूया. स्वस्त, मस्त आणि एकदम क्लासी आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा प्रॉपर चीज असं मेल्ट झालंय त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक बाईटला ते असं सगळ्या गोष्टीची फिलिंग येते.
हॅलो, तर मी मस्तपैकी खाल्लेलं आहे. तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करा. मी तर तुम्हाला असं सांगेन की तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी तुम्हाला चुकीचं सजेशन देणारच नाही. तुम्ही इथे येऊन खा, कारण की त्याच्यामध्ये ऑफकोर्स वेफर्स आहेत आणि मेयो वगैरे ते थोडे स्पेशल सॉसेस वगैरे लावून ते थोड्या वेळाने ते मऊ बनणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला क्रंची बाईट हवं असेल, म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रत्येक बाईट मध्ये क्रंच फील करायचं असेल, तर तुम्हाला इथे येऊन उभं राहून खायचंय. स्पेशली मी तुम्हाला सांगेन की इथली आलू टिक्की आहे, स्पेशल आलू टिक्की ती हा म्हणजे खूपच भारी आहे. आणि इथे सबवे लोडेल आलू टिक्की पण आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही महागात महाग इथे काय रेसिपी जर तुम्ही घेताय तर ते 160 रुपयाला फक्त, म्हणजे 20 रुपयापासून 160 रुपयांपर्यंत त्याची गर्दी आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा ठाण्यातल्या क्रंची बाईट्स ह्या कॅफेला. आणि अगदी त्यांचा आधी स्टॉल होता, छोटासा गाडी होती, त्याच्यानंतर त्यांनी हे शॉप त्यांनी हायर केलेलं आहे आणि इथे आता सध्या येत आहेत लोक, खात आहेत. मी असतानाच खूप जण आलेली आहेत आणि त्यांच्या अगदी खिशाला परवडणाऱ्यासारख्या गोष्टी आहेत. इथे चहा कॉफीही मिळते, कोल्ड्रिंकही मिळतात, पाण्याची बॉटलही आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा ठाण्यातल्या क्रंची बाईट्स ह्या कॅफेला. जर तुम्हाला हा माझा व्लॉग, माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षरा अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.